नमस्कार मंडळी, मी गावकर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आलो आहे दादा पाटील टाकणी या गावात आलेलो आहे. त्यांच्याकडं संग पाटील या बैलाची एक पैदास आहे. आता आदत वासरू आहे. म्हणजे पहिल्याच व्यताची खोंड झाला आहे तो. पुन्हा कालवड एक आहे. ते आपण आता बघूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर. माझं नाव दादा सोपान खडे पाटील टाकणी, बरं. तालुका मान, जिल्हा सातारा. ते कुठल्या बैलाची पैदास आहे? हे संत सोन्याची पैदास आहे. आता अजून आदत आहे. आदत आहे, अजून 4-5 महिने जाता आणि प्रदर्शनमध्ये पण आहे. प्रदर्शन मध्ये जाईल तर पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथाही आपला काल आला. कुठल्या सातारपाशी एक आहे तिथं एक. म्हणजे 2-1 नंबर 2-1-3 आपल्या. आणि बिगर नंबरचा पुन्हा आलोच नाही, 10 बिगर घेता आलोच नाही. गुलाल आहे. हा गुलाला आहे. म्हणजे आपण प्रदर्शन मध्ये थोडीशी माहिती थोडी सांगा. म्हणजे काय आता प्रदर्शन बद्दल प्रदर्शन मध्ये कसं होतं माहिती का, प्रदर्शन म्हणजे जरा कमिटी चांगली, डॉक्टर लोकांनी प्रदर्शन करत हे केलं नाही पाहिजे. त्यांनी फक्त तब्येती बदल आणि त्याची बाबा कुठं तब्येती बदल किंवा शरीर बिरीर बट्टा बावरा हा पंचच पाहिजे जाणतं. हां, आणि जात गोत बघायला पंच पाहिजे. डॉक्टर लोकांनी समजत नाही. अशा या ठिकाणी पण काय काय जागा होतं या. आमचं पुशेगावात त्या डॉक्टर लोकांमुळे आमचा तोटा झाला. ते आम्हाला त्याचा 3 नंबर दिला. त्याची थोडी आईकडं आपण जाऊ. आईची थोडीशी माहिती सांगा. कुठनं घेतल्या, काय घेतल्या ते सांगा. ही आई आहे तिची. हा ही आहे आपण तांडूरमधून आणली होती. आपली गाय वारल्यावर म्हणजे काय कर म्हणून एका महिन्यातच जाऊन गाय आपण आणलेलं असून सुद्धा काढली. आणताना ही कम्प्लीट 1.5 वर्षाची होती. आम्ही कम्प्लीट दात लावाई वस्तूवर भरली. आता किती आता ही पिशाना गाभणी आहे. पहिल्या याला खोंड झालाय आणि दुसऱ्या याला मेथोडी सर्दीची कालवड झाली. शिकलवड झाली. आणि आता बुवा जाधवच्या बैलाकडं पडतरवाडीच्या भरलेल्या बुधच्या. ही कुठली लाईन आहे आता ह्या गायची? ही गायची लाईन आहे, जुनी लाईन आहे. जुनी खाना आहे ती भारत मामा मुळे येते का नाही. बरं. त्यांच्यापासून आपण ही गाय खरेदी केली. वासरा राज सर राज सरांकडून आपण गाय खरेदी केली. त्याचा टायमाला किती घेतल्या खरेदी का? भारत मामानी सदस्य आपल्याला दिली नाही काय, पण राज मळगे साहेबांनी माघारी येऊन डबल गाय आमच्या भावाला घेऊन जावं काय. आपण त्या टायमिंगला 65,000ला गाय आणली आणि आपला 5,000 आणायला तसं 70,000ला घरी यायला पडले. म्हणजे एक जातीनिष्ठ माणूस एक संगती घेऊन तुम्ही आपली त्यांच्या घरात म्हणजे हा त्यांच्याकडून गाय घेतली. आणि आमचा एक जोडीदार असल्यामुळे गाय अंदामधला एक जाणकार माणूस आहे. कसं आहे शो कलर म्हणजे सदांसाची असा कुठल्या म्हणजे पाहिला संक लाईनला तो कलर कुठंच नाही. आपल्या गायनं दिलाय. संक पाटील सुद्धा म्हणते ह्यो कलर माझ्या बायलानं कुठंच काढला नाही, पण तुमच्या झाला. मग तेच हे महत्वाचं आहे. आता माझ्याकडे जी गायची कालवड आहे, त्या बैलाची कालवड आहे, तिला बी कलर अजून असा म्हणजे नाही. आपली मानदेशी लाईन मध्ये एवढाच फोन चित्रा मोरा पाहिजे तो आपला हे काय मेन बैल होऊन गेला कुठला राजा तिकोंडे राजा. त्याचा वाहन मांडी सहित आहे. वशिंडाल सुद्धा आहे गाड्याचा. थोडीशी कालवडी थोडीशी माहिती सांगा मला. ही मेथोडी सर्दीची कालवड आहे. बरं, तिचं काय सांगा थोडंसं. त्याचे शिंग, तोंड, कपाळ आणि नाकाची नळी आणि याचं शरीर बघण्यासारखं झालेलं आहे. आता हिला ठेवायचे आहे त्याचं, याला ठेवायचे. हिला आता प्रदर्शनात त्या दिवशी सातारमध्ये चिमणगावमध्ये 3 नंबर दिला आपल्याला. वर्षाच्या 3 नंबर दिला. 10ला घेऊन आलो. आता त्या दिवशी नेलं नाही, ताप देते. नाहीतर न्यायची होती सांगोल ताप नाही देते करंटले. ठीक आहे मंडळी, ते अचानकच येऊन आपण बाईट घेतली त्यांची. पुन्हा ते त्यांचं कुठ्याचं काम चालू होतं. मोरघास चाललाय त्यांचा भरायचा. त्यातनं त्यांनी थोडासा आपल्या चॅनलला वाईज वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. त्या बैलाची व्यक्ती वासरू काय ती वासरा थोडीशी आम्हाला माहिती नाही. चला ती कुठल्या बैलाची लाईन थोडीशी आम्हाला सांगा. हे कैलास लेंगरी. कैलास लेंगरी. कैलास लेंगरी रेडी. हां, काली बैलाची. काली बैलाची. गरम, अतिशय गरम. बरं.
गरम म्हणजे धरून कोणी धावला तर मी म्हणेन तिथं मी पाहिजे ती गोष्ट द्या ना. बक्षीस द्या ना. हां. आता ह्यो पळ होत होता का काय? ह्याचा एकदा दोनदा आम्ही फेर काढलं पण आम्हाला ना त्या गोष्टीला कमी. बरं पण पब्लिकनं 2-3 नंबरला गाडी आणली त्या 2 वेळा. बरं. दोनदा झोपलाय. पब्लिकला काय भेट नाही काय? हा अजिबात नाही पब्लिककडे पळणार. आता जाती दात आता एक 15 दिवस झाले लावून बसले त्यामुळं आदत आपल्याला तानाचा चान्स पण नाही म्हणून आम्ही बंद केलं. बरं, म्हणजे दोन्ही खांदे पळतो. हा दोन्ही गाडी म्हणजे तिकडे लाईनला चालायचं चालाय जो काय वळून आहे वळून लाईनला बी चालायचं होतं. चाली आहे तोंड आहे शिंग आहे नाक आहे आता वन क्षेत्र कोसा आहे. बरं, मग आता ह्यो ठेवायचा का द्यायचा? तो कोण द्यायचा डोक्यात आहे आपली काय आता याय झाली बरं. तिसऱ्यांदा आता बांधायची कुठे एवढी त्यामुळे द्यायचा डोक्यात. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर थोडासा आम्हाला सांगा एकदा डबल. तुमचं नाव गाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव दादासो खाडे पाटील टाकून तालुका मान जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 9689 9768 70. आपल्याला नाही मुरघास बनवायचा चाललाय. शेतकऱ्याचं पावसाळ्याची जुळणी आत्ताच करून ठेवायला लागते बाबा काही. या पुढे 1 2 3 4 5 6 6 बोट पडले. 10 भरते ते अजून एक तिकडे ट्रॉली भरून ठेवलेली आहे. जनावर त्यांचा 30 टन होतोय का सगळा माल? 30 टन. आपल्या घरच्या मागेच हा घरच्या मग त्याला माका मोर जायला लागली म्हणून आपण लगेच तोडून घेतली लेबरला. बघू शकता माक्यात सगळं कणसासहित त्यांनी हे केलेलं आहे. केलेलं आहे मका पुढं चाललेली म्हणून त्यांनी आपलं आताच मोरघास करून म्हणले ते ठेवूया. आणि इकडे गाया सगळं आहे त्या गाया त्यांच्या हे उत्पन्न कसं जोडणी करायचे बघा. आता गाया बी त्यांच्या एकदम चौथ्या गाया आहेत. ही शेणखतच आहे ना? मोठं गोटे झालं. आता ही गोळा करायची. हे 15 मिनिटच्या गोळा करायचा. किती डॉल्या भरते ते? म्हणजे 10-12 ताईले टक्केवारी द्या कशा आहेत? हे 100% गायच्या. आपल्या घरच्या गायींच्या गायच्या आपण 10-20 गायी इकल्या घरच्या गायीच्या. एका गायपासून गाय एवढ्या केल्या बघा 10-20 गाय इकल्या. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि या सगळ्यात दुसऱ्या पहिल्या ह्यातल्या आता एखादं गिरायक तर आता बाईकच्या ह्याच्यात आलं तर देणार. आता सध्या तर देणार नाही आपण. आता एक मागल्या 2-4 गाय महिने थोड्याशा दाखवा. 2-4 महिन्यापूर्वी 4-5 गायी दिल्या त्यातल्या. म्हणजे प्युअर 80 काय 100. हे कमीत कमी 2,000-4,000 शिमेटच्या गायी आहेत. बर हे काय 200-250 रुपयाच्या शिमेटच्या गायी नाही. ही आता आपण 9,000 शिमेट टाकले 2 गायीला. 9 बर कुठल्या गायची? ही एक कालवड आहे. ही 4,000 शिमेटची कालवड आहे. त्याला शिमेट आपण टाकले आणि ही माहिती आमचा भाऊ सांगू म्हणून आपण हिला साधारण 9,000 शिमेट टाकले. बर 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 आता हिला 5वा महिना. ती माग असे शिफ्ट खिसका उभा राहायचं नाही ते जर्शी आहे. त्याला कसं पण उभा राहतो. असं आहे का? त्याला काय त्याला नाही एकदम असं डिझाईन दिसतंय म्हणलं. बट्टा भावरा त्याचं काय कोण बोलत नाही नाही याला फक्त ओनली पिळणे. पिळणे दूध काढणे क्वालिटी कास ही बघणे. आपला देशी माल पलीकडे आहे. ओरिजिनल माल ही पैशासाठी हे करायचं आहे हे सगळं. फक्त खर्च पैशासाठी नाही. हे एक नाद आहे आपल्याला आणि शेतीला खत लागतं. खत आहे आणि की, हे नसलं दारात तरी पण गुंड दिसल. म्हणून दिसतंच की. पण काहीतरी उत्पादन पाहिजे. हा उत्पादन पाहिजे. मग दिशीला तरी काय नुसतं दिशी पण जमत नाही. आपल्याला दिशीचं खत पण पुरणार नाही. आपली शेती विजवायची नाही मग पाहिजे. आणि दिशी आपली वाढवडली आहे त्यामुळे 4 पाहिजे.